2 महिने फक्त राहिलेले आहेत राज्याभिषेकाला. त्याच्या अगोदर सगळी तयारी सुरू असणार आहे. रायगड सारख्या राजधानीच्या दुर्गाचं बांधकाम सुरू असणार आहे, सिंहासन तयार करायचं सुरू असणार आहे. पण त्यावेळेला सुद्धा रायगडाच्या पायथ्याला असणाऱ्या या इंग्रज दुभाषाला शिवाजी राजा नेमका स्वतःच राज्याभिषेक करून घेणार आहे का दुसऱ्या कुणाला करून घेणार आहे याची माहिती कल्पना नव्हती. याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे, त्याची सगळी तयारी चालू आहे. म्हणजे त्यांना असं लिहिलंय की शिवाजी महाराज एक सोन्याचं सिंहासन तयार करलेत, ही सुद्धा बातमी त्याला आहे. पण राज्याभिषेक कुणाला होणार तर त्याच्या पत्रामध्ये त्यानं लिहिलंय की कदाचित शिवाजी महाराजांच्याकडे निजामशाहीचा एक वारस आहे, शिवाजी महाराजांच्या कैदेत, त्याला होणार आहे की इथली लोक शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानत नसल्यामुळं आणि त्यांच्या त्या पॅरामीटर्स मध्ये बसत नसल्यामुळं त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या कुणाला करणार आहेत का, अशा पद्धतीच्या वंदता किंवा गोष्टी त्यानं लिहून पाठवलेल्या आहेत. आणि हे वास्तव होतं. अफजल खानाचा कोता काढणाऱ्या फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आज आपण त्यांचा गौरव करतोय, अशा शाहिस्तेखानाची बोटं छाटणाऱ्या एक भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करणाऱ्या राजाला इथलीच काही लोक तुम्ही क्षत्रिय नाही आहात आणि त्यामुळं तुम्हाला अभिषेक होऊ शकत नाही असं सांगत होते. म्हणजे आज आपण हा राज्याभिषेकाचा सोहळा करत असताना याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आणि असं सांगत असताना महाराजांनी, तुम्ही बघा शिवाजी महाराजांची पत्र आहेत, राज्याभिषेकाच्या अगोदरची नंतरची शिवाजी महाराजांची आज्ञापत्र उपलब्ध आहेत. या आज्ञापत्रांमध्ये शिवाजी महाराज रयतेच्या भाजीच्या देटालाही मन दाखवू नका आपल्या अशा अधिकाऱ्यांना सांगतात. काही इंग्रज अधिकाऱ्यांची वर्णन आहेत की शिवाजी महाराज किती साधेपणानं राहतात, म्हणजे त्यांना कसलाच सोच नाही. शिवाजी महाराजांच्या साधेपणाची वर्णने इतिहासाच्या कागदपत्रात समकालीन इतिहासकारांनी आणि समकालीन लोकांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि अशा व्यक्तीला सुवर्णाच्या 32 मन सुवर्णाच्या सिंहासनावर आरूढ व्हावं, अशा व्यक्तीला एखादा विधी वयाच्या 44व्या वर्षी आपला करून घ्यावा,